नमस्कार मंडळी, माझ्या किचनमध्ये म्हणजे चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला जरा वेगळ्या पद्धतीची क्रीमी अशी फ्लॉवरची भाजी दाखवणार आहे. ही भाजी तुम्हाला नक्की आवडेल, तेव्हा ही रेसिपी शेवटपर्यंत जरूर बघा. तर या भाजीकरता इथे मी अर्धा किलो फ्लॉवरचा गड्डा घेतलेला आहे आणि आता याचे आपल्याला मोठे तुकडे करून घ्यायचे आहेत. तर इथे मी फ्लॉवरचे अशा प्रकारे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत. इथे मी पातेल्यावर पाणी उकळवायला ठेवले, त्याच्यात अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता हे फ्लॉवरचे तुकडे घातलेले आहेत. हे फ्लॉवरचे तुकडे आपल्याला जास्त शिजवायचे नाही आहेत, साधारण 2 ते 3 मिनटं आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहेत. फ्लॉवरचे तुकडे वाफवून झाल्यानंतर ते मी गाळून घेतलेलं आहे आणि पाणी काढून टाकलेलं आहे. आणि इथे आता मी पॅनमध्ये 1 टेबलस्पून तेल घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे फ्लॉवरचे तुकडे परतून घ्यायचे आहेत. फ्लॉवरचे तुकडे परतून होईपर्यंत या भाजीत काय काय लागणार आहे ते बघूया. तर इथे मी 2 कांदे उभे चिरून घेतलेले आहेत, 8 ते 10 काजू लागणार आहेत, 2 हिरव्या मिरच्या लागतील, 8 ते 10 लसणीच्या पाकळ्या, 1 पेर आलं आणि 1 मूठभर कोथिंबीर लागणार आहे. फ्लॉवर छान परतून झाला आहे, तर तो मी बाजूला काढून घेतलेला आहे. इथे पॅनमध्ये जे तेल शिल्लक होतं त्याच्यामध्येच हा कांदा छान खरपूस असा परतून घ्यायचा आहे. कांदा खरपूस भाजून होईपर्यंत इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी कोथिंबीर, आलं, मिरची, लसूण आणि काजू घातलेले आहेत आणि त्यानंतर भाजलेला कांदा घालायचा आहे. आता याच्यामध्ये मी खरपूस भाजलेला कांदा घातलेला आहे, तसेच थोडंसं पाणी घालून हे छान वाटून घ्यायचं आहे. पॅनमध्ये जे तेल शिल्लक आहे त्याच्यामध्ये मी 1 चमचा बटर घातलेला आहे आणि आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा हिंग, 1 चमचा जिरं आणि अर्धा चमचा हळद घातलेली आहे. त्यानंतर आता याच्यामध्ये मी 1 तमालपत्र आणि हे वाटलेलं सगळं वाटण घातलेलं आहे. हे 1-2 मिनटं छान परतून झाल्यानंतर मी याच्यामध्ये साधारण 1.5 कप पाणी घातलेलं आहे. याला एक छान उकळी आलेली आहे. तर आता याच्यामध्ये मी 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आता या भाजीला क्रीमी टेक्स्चर येण्याकरता क्रीमचा वापर करायचा आहे. तर क्रीमच्या ऐवजी मी घरातली साय वापरत आहे. तर थोडीशी साय आणि अर्धा कप दूध हे मी छान फेटून घेतलेलं आहे. तर मी फेटलेली साय आणि दूध याच्यामध्ये आता घातलेलं आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. मी घरची साय वापरली, त्याच्याऐवजी तुम्ही विकतचं क्रीम वापरलं तरीही चालेल. ग्रेव्हीला छान उकळी आलेली आहे, छान दाट आणि क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे. तर आता याच्यामध्ये मगाशी जे परतून घेतलेले फ्लॉवरचे तुकडे आहेत ते घालायचे आहेत. याला एक छान उकळी आलेली आहे. तर आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा कसुरी मेथी घातलेली आहे. हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करून टाकायचा आहे. आपली भाजी तयार झालेली आहे. मस्त गरमागरम वेगळ्या पद्धतीची क्रीमी टेक्स्चरवाली अशी ही फ्लॉवरची भाजी तयार झालेली आहे. ही भाजी तुम्ही मस्त रोटी, नान, पोळी किंवा जिरा राईसबरोबर खाऊ शकता. तेव्हा ही भाजी नक्की करून बघा. धन्यवाद. बाय बाय.